मोठी रस्सीखेच जी आहे ती सध्या आता या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। एनडीए 139 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 95 जागांवर सध्या आघाडीवर आहे। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये एक मोठी रस्सीखेच। बिहार नेमका कुणाचं, राजदचं, जेडीयूचं की भाजपचं, एनडीएचं की महाआघाडीचं, याचा फैसला आता काही तासामध्येच होणार आहे। एनडीए मध्ये आपण पाहिलं तर भाजप मागच्या जागांहून कमी जागा मिळताना इथे दिसते। 68 जागांवर भाजप आघाडीवर, तर नितीश कुमार यांची जेडीयू मात्र मागच्यापेक्षा जेडीयूच्या जागा वाढताना दिसत आहेत। 59 जागांवर जेडीयू या ठिकाणी आघाडीवर आहे, तर एलजेपी या ठिकाणी 10 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 16 जागांवर, आरजेडी 70 आणि प्रशांत किशोर यांची जेएसपी या ठिकाणी 4 जागांवर आघाडीवर आहे। वरचे आकडे पाहिले तर एनडीए 139 आणि महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर। 239 जागांचे कल हाती आलेत, 4 जागांचे फक्त कल आता बाकी आहे। अलीनगर मधली ही लढत आपण पाहतो। मैथिली ठाकूर या आघाडीवर आहेत, तर विनोद मिश्रा अनुभवी नेते आहेत, अनुभवी आमदार आहेत, ते या ठिकाणी पिछाडीवर आहेत। मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध झालेला होता, मात्र अमित शहा यांनी मैथिली ठाकूर या लोकगायिका आहेत, जेनझी उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी या ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या आणि मैथिली ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवलेला होता। मैथिली ठाकूर या सुद्धा प्रचारामध्ये तितक्याच सक्रिय झालेल्या होत्या। आणखी एक महत्त्वाची बातमी, नेते बनलेले राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर राजकारण सोडणार का? आतापर्यंतच्या कलानुसार प्रशांत किशोरांचं भाकीत हे खोटं ठरलेलं आहे।